नमस्कार, मी कैलास पवार. आज खऱ्या अर्थानं तुम्हाला वाटेल आज आमची मुलाखत किंवा आज मी कोणाशी बोलत आहोत हे तुम्हाला आश्चर्य वाटेल किंवा ह्या व्यक्तीला तुम्ही कसं घरात येऊ दिलं असाही तुमच्या मनात प्रश्न निर्माण होईल. कारण ह्या व्यक्तीला आज किंवा या स्वरूपाच्या असंख्य व्यक्तीला आज आपण सर्वांनीच रस्त्यावरती टाळी वाजवताना बघितलेलं आहे किंवा रस्त्यावरती म्हणजे पैसे मागताना बघितलं असेल किंवा थोडक्यात म्हणजे आपण म्हणतो भीक मागितलेलं बघितलं असेल किंवा मागून त्यांचं जीवन उदरनिर्वाह करताना आपण सर्वांनी बघितले असेल. परंतु खऱ्या अर्थानं मित्रांनो, आपण पण मानव आहोत आणि ते पण मानव आहेत. आपण पण सजीव आहोत आणि ते पण सजीव आहेत. परंतु खऱ्या अर्थानं आज भारताला स्वातंत्र्य मिळून जवळजवळ 75 वर्ष कंप्लीट झालेले आहे. तरी देखील एका विशिष्ट समाजाला आजपर्यंत देखील त्यांना स्वातंत्र्य मिळालेलं नाही असं मला मनापासून वाटतं. म्हणून या लोकांना देखील आज आपण सर्व समाजाने देखील स्वीकारलं पाहिजे. त्यांना आपण आपल्यासोबत घेऊन चाललं पाहिजे. आपण आपला विकास करत असताना देखील त्यांचा विकास झाला पाहिजे आणि यांचा विकास होत असताना यांचा आनंद देखील आपण आनंदाने बघितला पाहिजे. म्हणून ही सद्भावना ठेवून आपण आज यांच्यासोबत वागणूक दिली पाहिजे. आणि हेही देखील माणसंच आहेत, हे देखील सजीवच आहेत. म्हणून अशी सद्भावना ठेवून यांच्याशी सुद्धा चांगली वागणूक आपण दिली पाहिजे. आणि वेळ प्रसंगी त्यांना कठीण प्रसंगी आपण सर्वांनी सहकार्य करण्याची गरज आहे. आज तृतीयपंथी आहे हा विषय हा सर्वत्र भारतभर गाजत आहे. आज खऱ्या अर्थानं त्यांना ट्रान्सजेंडरला जे आहेत तर आधार कार्ड असेल, वोटिंग कार्ड असेल, त्याच्यानंतर विविध त्यांचे प्रश्न असतील, असंख्य त्यांचे प्रश्न आहे. परंतु थोडेफार त्यांचे प्रश्न आता सुटण्याकरिता प्रवास सुरू झालेला आहे. परंतु अजून त्यांना खूप सहकार्य करण्याची गरज आहे. म्हणून आज आपल्यासोबत मन्नत आहेत. तर मन्नत जी आहे तर ही पुण्यामध्ये राहते आणि त्याचबरोबर विश्रांतवाडी या परिसरामध्ये ती राहते. तर खऱ्या अर्थानं तिचा आणि माझा परिचय गेल्या 1 वर्षापूर्वी झालेला आहे. तर तिचा एक खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता. तर त्या प्रॉब्लेममध्ये आम्ही सर्वच जणांनी तिला सहकार्य केलेलं आहे. त्यानंतर कादंबरी दिदी असेल किंवा तिचा सर्व सहकार्य टीम किंवा तिच्या सर्व मैत्रिणी असतील, त्याच्यानंतर असंख्य संघटना असतील, त्यानंतर सामाजिक संस्था असतील, या सर्वांनी आम्ही एकत्र येऊन तिला त्यावेळेस मदत केलेली आहे. तर अशा स्वरूपात ती आमच्या संपर्कात आहे. परंतु मला एक दुसरा खूप आनंद वाटला का ह्या वर्षी आजची दिवाळी आपण मागण्यापेक्षा आता बऱ्याच जणींना मी खूप म्हणजे मन्नत मी खूप लोकांना आपल्या महिलांना मी विचारतो, काही अडचण आहे का, थांबा जरा तुमची काही अडचण असेल तर मला सांगा. परंतु बऱ्याच महिला ज्या आहेत ना तर त्या मला सांगतात का खूप गडबड आहे दादा, मी दिवाळी मागत आहे त्याच्यामुळं मला काय वेळ नाही, तर आपण याच्यावरती नंतर बोलूयात. म्हणून आज मला खूप असा आनंद वाटला का तू दिवाळी मागण्यापेक्षा दिवाळीत काहीतरी एक बिझनेस सुरू करण्याचा निर्धार केलेला आहे किंवा दिवाळीमध्ये काहीतरी माझ्याकडनं सेल व्हावं आणि मला माझ्या म्हणजे विश्वासाने किंवा आत्मनिर्भरपणा माझ्यात यावा आणि माझा एक बिझनेस खूप चांगला चालावा, असं तू खूप चांगला निर्णय घेतलेला आहे. व त्याबद्दल मी प्रथम सर्व आमच्या भूमी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेच्या सर्व पदाधिकारी यांच्या वतीनं तुझं मनापासून धन्यवाद आणि मनापासून अभिनंदन आणि तुला खूप खूप पुढील बिझनेससाठी शुभेच्छा. परंतु आज मित्रांनो तिनं जे आहे तर फटाक्याचं जे सेल करत आहे, फटाक्याचे सगळ्या स्वरूपाचे बघा तिनं माझ्याकडे लिस्ट दिलेली आहे. तर सगळ्या स्वरूपाचे फटाके तिच्याकडे आज उपलब्ध आहेत. तर मला माझी तुम्हाला एवढीच विनंती असेल का तुम्ही तिला ऑनलाईन तुम्ही ऑर्डर द्या, तर ती तुम्हाला घरपोच तुम्हाला फटाके पोच करेल. आता 3 ते 4 दिवसच शिल्लक राहिलेले आहेत. या 4 दिवसात आपण तिला आपल्या बहिणीला आपण कशा स्वरूपात मदत करू शकतो, एक माहेरची साडी म्हणून सुद्धा किंवा एक माहेरची आपल्या एक बहिणीला दिवाळीची भेट म्हणून सुद्धा आपण तुम्ही हे फटाके परचेस करून किंवा तुम्हाला जे जे आवश्यक वाटेल यातल्या वस्तू तुम्ही खरेदी करून तिला सहकार्य करू शकतात. म्हणून आज बघा मन्नतचे जे आहे तर मला वाटतं जवळजवळ साधारण 21 प्रकारचे आयटम तिनं आज दिवाळीमध्ये सेल करण्यासाठी तिच्याकडे ठेवलेले आहेत. तर तिचा हा बिझनेस तिचा हा म्हणजे स्वतःला पायावर उभं राहण्याचं जे काय धाडस निर्धार हा सक्सेसफुल व्हायला पाहिजे आणि पुढं देखील आयुष्यात तिला सक्सेस असंच मिळत गेलं पाहिजे. आणि ती उद्यापासून म्हणजे आजपासूनच ती जी आहे तर ती खूप म्हणजे मला वाटतं कधीपासून चालू केला मन्नत हा बिझनेस 4च दिवस झाले बघा तिनं बिझनेस चालू करून. तर हा बिझनेस तिचा खूप पुढं जावो. त्याचबरोबर तिला असेच सिजनेबल बिझनेस ती करत राहील आणि तिला आपण सर्वांनी सहकार्य करायचं आहे. तर मी देखील तिला माझी आज ऑर्डर देत आहे आणि मला देखील जे काय फटाकडे लागत आहे तर मी तेच फटाकडे तिच्याकडनं घेणार आहे आणि ते फटाकडे देखील मी
अनाथ आश्रम असेल किंवा विविध ठिकाणी असेल, त्या मी फटाकडे तुझेवाले जे म्हणत आहे तर त्या मुलांना मी प्रोव्हाइड करणार आहे. कारण मी फटाकडे वाजवत नाही, परंतु मी तुझे ते फटाकडे घेऊन त्या मुलांना आनंद देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मला फार आनंद वाटला. मला सर्वांना विनंती आहे की आपण आता सर्वांनीच ह्या उपक्रमाला आपण सर्वांनी सहकार्य करूया आणि मन्नतसारख्या म्हणजे मनात आत्मनिर्भर घेऊन पुढं आयुष्य खूप काही मोठं उभं करण्याची ताकद घेऊन, आत्मविश्वास घेऊन, जी का आकांक्षा इच्छाशक्ती घेऊन ती पुढं चाललेली आहे, तर तिला आपण सर्वांनी एकत्र येऊन सहकार्य करूयात. तर मला पुन्हा एकदा मन्नत, आपण हा जो बिझनेस सुरू केलेला आहे, तर हा बिझनेस सुरू करण्याच्या पाठीमागचा तुझा उद्देश काय होता, किंवा तुला हा बिझनेस का सुरू करावासा वाटला, किंवा तुझा जो बिझनेस सुरू झालेला आहे, तर याच्यापासून असंख्य काही जे तृतीयपंथी बांधव आहेत आपले, तर त्यांनीसुद्धा काय प्रेरणा घेतली पाहिजे तुझ्यापासनं, का आपणही देखील अशा बिझनेसमध्ये वेगवेगळ्या बिझनेसमध्ये आपण उतरलं पाहिजे, आपण देखील कधीतरी उद्योजक झालं पाहिजे, आपण देखील कधीतरी उद्योगपती झालं पाहिजे, असं त्यांचंही देखील स्वप्न साकार होऊ शकतं. तुला असं वाटतं? तर सर्वप्रथम सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मी असा विचार केला की आपण दिवाळी मागण्यापेक्षा किंवा बाकी गोष्टी करण्यापेक्षा काहीतरी स्वतःचं काम चालू करून किंवा छोटासा बिझनेस चालू करून आपण ही दिवाळी साजरी करूया. तर सर्वप्रथम माझ्या डोक्यात आलं ते फटाके. तर मी यावर्षी फटाक्यांचं छोटासा बिझनेस चालू केलं घरातूनच, आणि मी होम डिलिव्हरी देते पूर्ण पुण्यात. तर तुम्हाला जर पाहिजे असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. आणि मग असं होतं की आमच्या तृतीयपंथी समाजामध्ये खूप एज्युकेटेड लोकं आहेत किंवा ज्यांना इच्छा आहे जॉब करण्याची किंवा बिझनेस करण्याची, पण त्यांना संधी भेटत नाही. आणि मग स्वतःसाठी संधी क्रिएट करण्यात त्यांना इतकं म्हणजे संघर्ष करावा लागतो, कारण समाज स्वीकारत नाही, किंवा जरी एखादा छोटा बिझनेस चालू केला तरी त्या बिझनेसला लोकं मान्यता देत नाहीत किंवा त्यांच्याकडून वस्तू खरेदी करायलाही विचार करतात. तर कष्ट करण्याची जिद्द तर सर्वांमध्ये आहे आणि आमच्या समाजातल्या लोकांमध्येही आहे. आणि मला असं वाटतं की आम्ही जसं कष्ट करून, जॉब करून किंवा बिझनेस करून कमवण्याची इच्छा ठेवतो, तर तसं तुम्ही लोकांनीही आम्हाला एक्सेप्ट करून त्या गोष्टींना सपोर्ट करणं गरजेचं आहे. आणि आम्हाला म्हणजे जे सिग्नलवरती दिसतात ते संख्या कमी करण्यासाठी तुमचाही हातभार थोडा लागण्याची गरज आहे. तर एवढीच माझी अपेक्षा आहे की तुम्ही सर्वांनी आम्हाला मदत करावी. धन्यवाद म्हणण्यात. आज खऱ्या अर्थाने आपण सगळंच म्हणजे विविध ठिकाणी सिग्नल असतील, रेल्वे स्टेशन असेल, या या ठिकाणी आपण तृतीयपंथी बांधवांना बघतो. परंतु या बांधवांना इकडं-तिकडं किंवा पैसे मागण्यापेक्षा किंवा एखाद्याकडे मदत मागण्यापेक्षा, हे बांधव जर आपल्या स्वतःच्या विश्वासावर किंवा स्वतःच्या हिमतीवर जर बिझनेस करू इच्छित असेल, तर खऱ्या अर्थानं या लोकांना आपण सहकार्य करण्याची गरज आहे. तर मन्नत आज आपल्यासोबत होती. मन्नत, तर ही आज आमच्या घरी आलेली आहेत. तर तिलाही देखील मी दिवाळीच्या शुभेच्छा देतो. आणि आज तिचा बिझनेस खूप चांगल्या प्रकारे पुढं जाईल. तिलाही देखील एक दिवस असा तिच्या आयुष्यात येईल का तीसुद्धा खूप मोठी उद्योजक झालेली दिसेल आणि एक उद्योगपती म्हणून तिचं नावसुद्धा लौकिक झालेलं दिसेल. एक तृतीयपंथी बांधव म्हणून तिचा झालेला प्रवास आणि एक उद्योजकमध्ये झालेलं तिचं रूपांतर किंवा तिचा जो झालेला प्रवास, हे आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. ती खूप धाडसी आहे, खूप जिद्दी आहे, त्याचबरोबर खूप म्हणजे संघर्ष करण्याची तिची ताकद आहे. त्याचबरोबर तिला खूप म्हणजे कष्ट करण्याची ताकद आहे. म्हणून तर तिनं खऱ्या अर्थानं ह्या बिझनेसमध्ये उतरलेली आहे. म्हणजे आपण मागण्यापेक्षा आपण बिझनेस केला पाहिजे आणि आपण काहीतरी एक आपली ओळख स्वतः, एक वेगळी ओळख तिनं केली पाहिजे. म्हणून याच्यासाठी सुद्धा तिचा प्रयत्न खूप मोठा आहे. तर आपल्याला आपल्या सगळ्यांची जबाबदारी एक पडते का हिला आपण सर्वांनी मदत करायची आहे आणि लगेच तातडीनं आपण सर्वांनी तिला ऑर्डर करायची आहे किंवा तिच्याकडनं ज्या ज्या वस्तू आपल्याला खरेदी करता येईल, तिचं प्रोत्साहन आपल्याला वाढवता येईल, तेवढं आपण काम करायचं आहे. कारण उद्योजक तयार झाले पाहिजे, लोकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, कारण उद्योजक क्षेत्रात पुढं आले पाहिजे. लोक म्हणजे नोकऱ्या तर करताच, परंतु किती लोकांना नोकऱ्या मिळतील हा खूप मोठा प्रश्न आहे. परंतु काही नोकऱ्या नाही जरी मिळाल्या तरी आपण उद्योग क्षेत्रात पुढं जाऊ शकतो. उद्योग करूनसुद्धा आपण आपलं म्हणजे काय म्हणतो, आपलं स्वप्न पूर्ण करू शकतो. म्हणून आपण आपल्या सर्वांनीच यांना प्रयत्न करायचे आहे. तर पुन्हा एकदा मी दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा मन्नतच्या देखील बिझनेसला
मी मनापासून भूमी फाउंडेशनच्या वतीनं शुभेच्छा व्यक्त करतो आणि सर्वांना विनंती करतो की आपण या बिझनेसला सर्वांनी सहकार्य करायचं आहे. सद्भावना दाखवू नका, कारण काय झालं, शुभेच्छापेक्षा प्रत्यक्ष मदत करण्याची गरज आहे. कारण आपण सर्वांना म्हणतो तुझं चांगलं झालं पाहिजे, पण चांगलं कधी होईल, आपण प्रत्यक्ष कृती करू तेव्हा चांगलं होईल. म्हणजे एखाद्या ठिकाणी आपण नका 10 रुपये खर्च करू, पण 1 रुपया तरी खर्च करण्याची म्हणजे विचार ठेवा, तर खऱ्या अर्थानं ते काम पूर्ण होईल. म्हणून या सर्व म्हणणं तुझ्या बिझनेसला खूप खूप मनापासून शुभेच्छा, धन्यवाद. आणि तू अशीच का पुढं जात राहा, तुला नेहमीच आम्ही सहकार्य करत राहू आणि माझं वैयक्तिक नेहमी तुला सहकार्य राहील. आणि आयुष्यात कुठंही काही अडचणी आल्या तरी आम्ही तुझ्यासोबत आहोत. आणि तू बिंदास हा तुझा बिझनेस, असेच तुझे वेगवेगळे बिझनेस, सिजनेबल बिझनेस असे तू करत राहा. तुला खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कर्मवीर.